सेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचा एकत्र मोर्चा 5 जुलैला निघणार आहे। या मोर्चाच्या तयारीला आता वेग आलाय। दोन्ही पक्षांच्या काही नेत्यांवर या मोर्चाच्या नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मोर्चाचा मार्ग त्यासोबतच मोर्चाची वेळ यासंबंधी निर्णय लवकरच होणार आहे। मोर्चा यशस्वी करण्यासाठी दोन्ही नेत्यांच्या चर्चा भेटीगाठी आता सुरू झालेल्या आहेत। आपले प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भातले अधिक अपडेट्स घेऊयात। वेदांत, या सामूहिक मोर्चाची तयारी कशा प्रकारे चालली आहे? कुणाच्या भेटीगाठी होत आहेत? 5 जुलैला जो मोर्चा आहे त्यामध्ये दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जातात की अधिकाधिक सगळे पक्ष त्यासोबतच काही मंडळ यांना सुद्धा संपर्क साधला जातोय आणि सगळ्या मराठी लोकांना यांनी आवाहन केलं आहे की हिंदी सक्तीच्या विरोधात त्रिभाषा सूत्र जे शासन निर्णय आहे त्या विरोधात एकवटलं पाहिजे आणि त्यासाठीचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडून सुरू आहेत। त्यासाठी काही जबाबदाऱ्या काही नेत्यांवर देण्यात आलेल्या आहेत। जसं आपण काल सुद्धा बघितलं, काही भेटीगाठी ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांच्या झाल्या, ज्यामध्ये मुख्यत्वे करून जबाबदारीची जी आपण माहिती घेतली त्यामध्ये संजय राऊत असतील, बाळा नांदगावकर असतील, वरुण सरदेसाई, संदीप देशपांडे या सगळ्यांना जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत। शिवाय आपण बघतोय मनसेकडून ठिकठिकाणी बैठका सुद्धा घेतल्या जात आहेत की हा मोर्चा यशस्वी करता यावा, भव्य करता यावा आणि त्यासाठी दहीहंडी पथक असतील, त्याशिवाय गणेशोत्सव मंडळ असतील यांच्याशी सुद्धा संपर्क साधला जातोय। सोबतच आपण बघितलं तर मार्ग आणि वेळ या संदर्भात सुद्धा अंतिम चर्चा होणं बाकी आहे। कारण ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे की हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करून आझाद मैदानावर हा मोर्चा जाईल, तर गिरगाव चौपाटीपासून ते आझाद मैदान असा मार्ग मनसेने आधीच ठरवलेला आहे। शिवाय सकाळी 10ची वेळ 5 जुलैची आहे, त्या संदर्भात सुद्धा अजून अंतिम निर्णय होणं बाकी आहे। दुपारची वेळ कदाचित होऊ शकते आणि त्यामुळेच याचं नियोजन केलं जातंय। नियोजन विभाग पातळीवर म्हणजे विविध ठिकाणी नेत्यांना पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देऊन हा मोठा करण्यासाठी, भव्य करण्यासाठी आणि सरकारच्या या शासन निर्णयाविरोधात कडाडून मराठी लोक एकत्र यावेत यासाठी दोन्ही पक्षांकडून पूर्णपणे ताकद लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच वेदांत, या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि सध्या सुप्रिया सुळे माध्यमांशी चर्चा करतात, आपण थेट जाऊया। नाही घेतलेला समिती कोण आहे?